नमस्कार. मी रेकी ग्रँडमास्टर सरोज शेंडे आपणा सर्वांचे रेकी डिव्हाइन हिलिंग सेंटरमधून स्वागत करीत आहे. ह्याआधी आपण मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र आणि अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्राच्या गायडेड मेडिटेशनची प्रॅक्टिस केलेली आहे. आज आपण थ्रोट चक्राचे गायडेड मेडिटेशन करणार आहोत. त्यासाठी पाठीचा कणा ताठ करून बसा. डोळे अलगद बंद करून खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. मन शांत होऊ द्या. थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र हे 7 चक्रापैकी 5वे चक्र मानले जाते. हे गळ्याच्या मध्यभागी स्थित असते. या चक्राचा संबंध संवाद, सत्य बोलणे आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणे, सर्जनशीलता आणि ऐकण्याच्या क्षमतेशी जोडला जातो. याचा रंग आकाशी निळा आहे आणि बीज मंत्र आहे हम. विशुद्धी चक्र संतुलित असेल तर आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे संवाद साधणे शक्य होते. सत्य बोलण्याची तयारी असते. व्यक्ती इतरांचे शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकू शकतो. व्यक्तीच्या मनातून सर्जनशील विचार सहजपणे व्यक्त होतात. व्यक्ती योग्य वेळी योग्य शब्द वापरतो. मनात शांतता आणि स्थिरता जाणवते. प्रामाणिक, नम्र आणि सकारात्मक संवाद होतात. व्यक्ती स्वतःच्या भावना दडपून ठेवत नाही. बोलण्यात संयम आणि विवेक असतो. व्यक्ती स्वतःच्या आणि इतरांच्याही मताचा आदर करतो. जर हे चक्र असंतुलित असेल तर बोलण्याची भीती वाटते, संकोच वाटतो. व्यक्ती स्वतःच्या भावना दडपून टाकतो. व्यक्ती खूप जास्त बोलते किंवा अजिबात बोलतच नाही. बोलण्यातून गैरसमज निर्माण होतात. आत्मविश्वासाचा अभाव दिसतो. अशा व्यक्ती इतरांचे ऐकून घेत नाही. सर्जनशीलतेत अडथळा निर्माण होतो. निर्णय घेण्यास अडचण निर्माण होते. आपले विचार स्पष्ट व्यक्त न करता केल्याने भावना दडपून ठेवल्यामुळे त्वचेचे विकारही संभवतात. हे चक्र संतुलित करण्यासाठी आपण गायडेड मेडिटेशन करूया. त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ करून बसा. डोळे अलगद बंद करा. खांदे सैल सोडा. जबडा रिलॅक्स करा. नाकाद्वारे खोल श्वास घ्या. थोडे थांबा आणि हळूहळू श्वास सोडा. पुन्हा एकदा नाकाद्वारे खोल श्वास घ्या आणि थोडे थांबा. हळूहळू श्वास सोडा. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत शरीर आणि मन अधिक शांत आणि स्थिर होत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत शरीर आणि मन अधिक शांत आणि स्थिर होत आहे. तुमचे लक्ष घशाकडे आणा. जबडा सैल करा. जीभ टाळूवरून अगदी हलकी खाली सोडा. मान आणि खांदे पूर्णपणे रिलॅक्स करा आणि मनात म्हणा, मी सुरक्षित आहे. मी शांत आहे. आता कल्पना करा की घशाच्या मध्यभागी एक सुंदर निळा प्रकाश दिसत आहे. आता कल्पना करा की घशाच्या मध्यभागी एक सुंदर निळा प्रकाश दिसत आहे. तो प्रकाश स्वच्छ, थंडावा देणारा आणि शांत आहे. तो प्रकाश स्वच्छ, शांत आणि थंडावा देणारा आहे. प्रत्येक श्वास घेताना प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना भीती, संकोच आणि दडपलेले शब्द विरघळत आहेत.
प्रत्येक श्वास घेताना प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना भीती, संकोच आणि दडपलेले शब्द विरघळत आहेत. कल्पना करा की हा निळा प्रकाश हळूहळू फिरत आहे. कल्पना करा की हा निळा प्रकाश हळूहळू फिरत आहे. आता हा प्रकाश तुमच्या शरीराच्या बाहेरही ओसंडून वाहत आहे. आता हा निळा प्रकाश तुमच्या शरीराबाहेरही ओसंडून वाहत आहे. हा निळ्या प्रकाशाचा अनुभव घेत असतानाच आपण ह्या चक्राच्या बीज मंत्राचा जाप करूया. नाकाद्वारे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना म्हणा हम हम. 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 ह्या बीज मंत्राची कंपने तुम्ही आपल्या घशामध्ये अनुभवा. ह्या बीज मंत्राची कंपने तुम्ही आपल्या घशामध्ये अनुभवा. आता काही अफर्मेशन्स माझ्यासोबत हलक्या आवाजात म्हणा. मी माझे सत्य प्रेमाने व्यक्त करते. मी माझे सत्य प्रेमाने व्यक्त करते. मी माझे सत्य प्रेमाने व्यक्त करते. माझा आवाज स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. माझा आवाज स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. माझा आवाज स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. मी प्रामाणिक आणि सजग संवाद साधते. मी प्रामाणिक आणि सजग संवाद साधते. मी प्रामाणिक आणि सजग संवाद साधते. मी दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेते आणि समजून घेते. मी दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेते आणि समजून घेते. मी दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेते आणि समजून घेते. आता तुमच्या घशातील प्रकाश संतुलित झाला आहे. आता तुमच्या घशातील प्रकाश संतुलित झाला आहे. आता काही क्षण पूर्ण शांततेत बसा. आता काही क्षण पूर्ण शांततेत बसा. फक्त श्वास, फक्त निळा प्रकाश आणि फक्त संतुलन. फक्त श्वास, फक्त निळा प्रकाश आणि फक्त संतुलन. फक्त श्वास, फक्त निळा प्रकाश आणि फक्त संतुलन. तुम्ही तुमच्या शरीराची थोडी हालचाल करा. हाताची, पायाची बोटे हलवा आणि जेव्हा तयार असाल तेव्हा दोन्ही हात रब करून डोळ्यांवर ठेवा आणि हलकेचे डोळे उघडा. आता तुमचे चक्र, तुमचे थ्रोट चक्र संतुलित झालेले आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील चक्राच्या गायडेड मेडिटेशनसह. धन्यवाद.